नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसिस्टची एक्झाम देत असताना तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. फार्माकोलॉजी सब्जेक्ट केल्याशिवाय तुम्ही फार्मसिस्टची एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. मग ती कोणतीही फार्मसिस्टची एक्झाम असो, रेल्वेची असो, ESIC असो किंवा CGHSची असो किंवा DHSची असो किंवा मग ZPची असो किंवा आणखी कोणती आर्मीची असो, फार्माकोलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत, फार्माकोलॉजी तुमचं चांगलं होण्यासाठी आपण याची एक MCQची सिरीज चालू करणार आहोत. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 MCQ आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ असा असतो की MCQ डिस्कस करत असताना फक्त आपण प्रश्नाचं उत्तर आणि प्रश्न असंच बघतो का, नाही, आपण त्या प्रश्नाबद्दल पूर्ण डिटेल माहिती सांगतो. या प्रश्नासारखे अजून महत्त्वाचे प्रश्न कोणते येऊ शकतात, त्यांचे आन्सर काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. म्हणजे माझा एक व्हिडिओ जर तुम्ही बघितला ज्याच्यामध्ये 10 MCQs फॉर एक्झाम्पल डिस्कस केले असतील, तर तुमचे कमीत कमी 50 प्रश्न एकदम काय होऊन जातील विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या प्रकारे होऊन जातील. ओके, तर आजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो बेसिक फार्माकोलॉजीवर आहे. कशावर? बेसिक फार्माकोलॉजी. आलं लक्षात? जर बेसिक फार्माकोलॉजीमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर काही टॉपिक्स महत्त्वाचे असतात, जसं की रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. काय? रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक. ओके, आता फार्माकोकायनेटिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन येतं. आणि बाकी जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, रिसेप्टार्स वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर ते कशामध्ये येतात, फार्माकोडायनॅमिकमध्ये येतात. आलं लक्षात? आता MCQ डिस्कस करत असताना आपण हे सगळे टॉपिक याच्यामध्ये काय काय डिस्कस करणार आहोत, काय काय असणार आहे, त्याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात, हे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इसेन्शियल्स ड्रग्स आर. बघा, पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बाबा इसेन्शियल ड्रग्स म्हणजे काय. ओके विद्यार्थी मित्रांनो, इसेन्शियल ड्रगबद्दल जर सांगायचं झालं तर इसेन्शियल ड्रग्स म्हणजे असे ड्रग्स की एखादा व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये गेला, फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल, मग ते एखादं रुरल हॉस्पिटल असू शकतं, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असू शकतं, त्यानंतर मेडिकल कॉलेज असू शकतं, आहे का नाही, किंवा मग आता हे झालं मोठ्या लेवलवर. छोट्या लेवलवर विद्यार्थी मित्रांनो प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असू शकतं, PSC असू शकतं. तो कुठेही जरी गेला तर त्याला असे मेडिसिन्स इझिली अवेलेबल असायला पाहिजे की त्याच्या हेल्थच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंडिशनसाठी, जर नॉर्मल कंडिशनसाठी तू जर हॉस्पिटलमध्ये गेला किंवा PSCमध्ये जर गेला तर त्याला ती ट्रीटमेंट तिथं काय, म्हणजे ड्रगची ट्रीटमेंट, जे मेडिसिन आहे तिथं त्याला काय झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. म्हणजे जे बेसिक ड्रग्ज आहेत की ज्याच्यामुळं प्रायोरिटी हेल्थ केअर नीड्स पूर्ण होतील आपल्या पॉप्युलेशनच्या, तर त्या ड्रग्सला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, इसेन्शियल ड्रग. तर इसेन्शियल ड्रग्सची जी डेफिनेशन आहे एक्झॅक्ट ती WHO दिलेली आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काय दिलेलं आहे, इसेन्शियल ड्रग्स आर द ड्रग्स दॅट मीट द प्रायोरिटी हेल्थ केअर नीड ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे कोणताही व्यक्ती एखाद्या वेळेस जर PSCमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये कोणत्या गेला तर त्याच्या गरजेपुरतं मेडिसिन त्याला मिळायला पाहिजे. मग हे मेडिसिन कोणतं, तर त्याची मेन जी प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी हेल्थ केअर नीड आहे ती पूर्ण केलेली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजेच सिंपल भाषेत सांगायचं झालं की जे बेसिक गोष्टी आहेत, सर्दी, ताप, खोकला, त्यानंतर मेन जे डिसीजेस आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला अँटीबायोटिक्स लागणार आहेत, आहे का नाही, त्यानंतर ट्युबरक्लोसिस आहे फॉर एक्झाम्पल, किंवा कॅन्सर आहे, त्यानंतर HIV आहे का नाही, त्यानंतर मग आपले जे मेन डिसीज आहेत की त्यांचं मेडिसिन त्यांना इझिली असेसिबल असलं पाहिजे. आणि असे जे ड्रग्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, इसेन्शियल ड्रग्स म्हणतो. म्हणजे प्रायमरी किंवा प्रायोरिटी हेल्थ केअर नीड पॉप्युलेशनची, मॅक्झिमम पॉप्युलेशनची पूर्ण केल्या गेली पाहिजे, त्याला म्हणायचं इसेन्शियल ड्रग्स. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो, हे इसेन्शियल ड्रग जे आहे हे कुठून आलं, तर WHO कडून आलं. WHO. आलं लक्षात की प्रत्येक देशांमध्ये यांचं म्हणणं आहे की एवढे तरी ड्रग्स
हॉस्पिटल लेवलला किंवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, सेकंडरी हेल्थ केअर सेंटर किंवा टर्शरी हॉस्पिटल जे असतील तर तिथं अवेलेबल असायला पाहिजे की एखादा व्यक्ती जर तिथं गेला तर त्याच्या नीड्स पूर्ण झाल्या पाहिजे, आहे का नाही. त्याला कोणता डिसीज आहे तो त्या मेडिसिन त्यांना इझिली असेसिबल असायला पाहिजे. आलं लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे इसेन्शियल मेडिसिन असतात याच्यामध्ये कोणते मेडिसिन असतात तर जनरली विद्यार्थी मित्रांनो यांच्या जो क्रायटेरिया असतो इसेन्शियल मेडिसिनमध्ये टाकण्याचा तर तो कशावर डिपेंड असतो. एक तर पब्लिक हेल्थ रिलिव्हन्स. आलं लक्षात. म्हणजे पब्लिक हेल्थ इश्यू जे आहेत, पब्लिक हेल्थ रिलिव्हन्स. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इफिकसी त्या ड्रगची किती आहे, त्यानंतर कॉस्ट किती आहे ड्रगची, आहे की नाही, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का नाही तो ड्रग. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेफ्टी त्याला आहे की नाही, त्या ड्रगची सेफ्टी कशी आहे की नाही. या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात जेव्हा एखादा ड्रग त्यांना इसेन्शियल कॅटेगरीमध्ये टाकायचा असतो. तर या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्या ड्रगला कशामध्ये टाकलं जातं, इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये. मग WHO त्यांची पहिली जी इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे ती केव्हा पब्लिश केली होती तर 1977 मध्ये. कितीमध्ये, 1977 मध्ये फर्स्ट त्यांची इसेन्शियल ड्रग लिस्ट त्यांनी काय केली होती, पब्लिश केली होती. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की बाबा WHO ची पहिली जी लिस्ट आहे ती कधी रिलीज झालेली आहे किंवा पब्लिश झालेली आहे इसेन्शियल ड्रग लिस्टची तर ती 1977 मध्ये. आलं लक्षात. आणि जी लेटेस्ट आहे तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो 23वी. कितीवी, 23वी. आणि कधी रिलीज झालेली आहे तर 2023लाच, 2023लाच आलेली आहे आणि ती 23rd आहे. आलं लक्षात. एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. WHO ची जी इसेन्शियल मेडिसिन लिस्ट आहे त्याची जी पहिली लिस्ट आहे ती 1977 मध्ये त्यांनी पब्लिश केली आणि जी लेटेस्ट आहे ती आहे 23rd आहे आणि 2023 मध्येच ती काय करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो, पब्लिश करण्यात आली. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मग आता हे झालं WHO बद्दल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या इंडियाचं सुद्धा ते विचारू शकतात की जे भारत आहे तर भारतामध्ये ही इसेन्शियल मेडिसिन लिस्ट पहिल्यांदा कधी काय झाली होती, पब्लिश झाली होती. तर तुम्हाला याबद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे. या लिस्टला अगोदर भारतामध्ये नॅशनल इसेन्शियल ड्रग्स असं म्हणायचं. काय म्हणायचे, नॅशनल इसेन्शियल ड्रग्स असं म्हणायचे. आलं लक्षात. आणि ही जी पहिली लिस्ट आहे नॅशनल इसेन्शियल ड्रगची तर ती केव्हा रिलीज करण्यात आली आपल्या भारतामध्ये, 1996 मध्ये. कधी, 1996 मध्ये. त्यानंतर दुसरी जी आहे विद्यार्थी मित्रांनो कधी रिलीज करण्यात आली, 2003 मध्ये. ओके. तिसरी जी आहे ती कधी रिलीज करण्यात आली, 2011 मध्ये. आलं लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो जी पहिली लिस्ट आहे कोणती, फर्स्ट इसेन्शियल ड्रग लिस्ट ऑफ इंडिया कधी रिलीज करण्यात आली होती, 1996. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. 1996. सेकंड कधी रिलीज करण्यात आली तर 2003 मध्ये. थर्ड कधी पब्लिश करण्यात आली, 2011 मध्ये. फोर्थ कधी पब्लिश करण्यात आली, 2015 मध्ये. आणि जी लेटेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो फिफ्थ तर ती कधी पब्लिश करण्यात आली तर 2022 मध्ये. एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचे. पहिली इसेन्शियल ड्रग लिस्ट किंवा इसेन्शियल मेडिसिन लिस्ट आपण म्हणतो त्यांना, तर ती कधी रिलीज करण्यात आली तर 1996 मध्ये. कोणाची, इंडियाची. आणि WHO ची 1977 मध्ये. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड 2003 मध्ये, थर्ड 2011 मध्ये, फोर्थ 2015 मध्ये आणि जी फिफ्थ आहे ती 2022 मध्ये. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कधी कधी काय विचारू शकतात की कोणत्या लिस्टमध्ये टोटल नंबर ऑफ ड्रग्स किती होते. तर तुम्हाला एवढ्या सगळ्या ध्यानात ठेवायचं काम नाही, फक्त 1-2 तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जसं की 2015ची जी लिस्ट होती तर त्याच्यामध्ये टोटल 376 ड्रग्स होते. किती, 376. आणि 2022ची जी आहे लेटेस्ट तिच्यामध्ये आहे 384 ड्रग. एवढ्या गोष्टी तुम्हाला 2 ध्यानात ठेवायच्या आहेत. आलं लक्षात. आणि याच्यापेक्षा जर डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन असं जर तुम्ही इंटरनेटवर टाकलं तर 2022ची जी आहे तर ती तुम्हाला येऊन जाईल. ती लगेच डाउनलोड करायची. आता याच्यावर अजून पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन जी आहे 2022ची
तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीचे ड्रग दिलेले आहेत आहे की नाही. अँटी इन्फेक्टिव्ह ड्रग असतात, अँटी कॅन्सर, HIV अगेन्स्टवाले म्हणजे अँटी रिट्रोव्हायरल, अँटी हर्पिस व्हायरल आहे की नाही. तर असे वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेले. मग कधी कधी काय प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या कॅटेगरीचे ड्रग्स NLEM मध्ये दिलेले नाहीत. नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन 2022 मध्ये ह्या कॅटेगरीचे ड्रग काय दिलेलेच नाहीत. किंवा मग असं विचारू शकतात की बाबा HIV अगेन्स्ट होणारे ड्रग नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिनमध्ये खालीलपैकी कोणते किंवा नाही. म्हणजे तिथं 1, 2, 3 आणि 4 असे 4 ऑप्शन देतील. त्याच्यामध्ये पहिले 3 जे ऑप्शन आहेत किंवा कोणतेही 3 ऑप्शन जे आहेत ते या 2022च्या NLEM मध्ये प्रेझेंट असतील. ओके, म्हणजे हे अँटीव्हायरल ड्रग याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आणि एक ड्रग असा आहे की जो अँटीव्हायरल तर आहे पण त्या लिस्टमध्ये तो नाही आहे, मस्ट नाही, म्हणजे तो इसेन्शियल ड्रग नाही आहे. की तो इसेन्शियल ड्रग नाही म्हणजे NLEM मध्ये त्याचं मेन्शनच केलेलं नाही. तर मग तुम्हाला ते ओळखता आला पाहिजे. त्याच्यामुळे वरवर तुम्हाला काय करायचं, ही नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन जी आहे 2022ची ती वाचून तुम्हाला थोडीफार काय करायची आहे, बघायची आहे. आलं लक्षात. आता बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या की WHO असतं. WHO त्यांची लिस्ट काय करत असतं, पब्लिश करत असतं. तर फर्स्ट जी आहे WHO ती 1977 मध्ये आहे आणि इंडियाची जी आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो 1996 मध्ये. 1996 नंतर 2003, 2011, 2015 आणि 2022. तर 2015ची जी लिस्ट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्या लिस्टला बेस्ट फिट लिस्ट असं संबोधण्यात येतं. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग लिस्ट किंवा नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट इज नोन ॲज बेस्ट फिट्स लिस्ट, तर ती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, 2015ची. आलं लक्षात. तर नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्टबद्दल तुम्हाला सगळी माहिती भेटली. त्यानंतर इसेन्शियल ड्रग्स म्हणजे काय, तर ही प्रॉपर डेफिनेशन आहे. याचा जे आन्सर आहे त्या ऑप्शन नंबर 2 त्याची प्रॉपर डेफिनेशन दिलेली आहे ॲज पर WHO. काय, ड्रग दॅट मीट द प्रायोरिटी हेल्थ केअर नीड्स ऑफ द पॉप्युलेशन. ओके, लाईफ सेव्हिंग ड्रग त्यांना म्हणायचं का नाही, इसेन्शियल ड्रग म्हणजे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही, जे प्रायोरिटी हेल्थ केअर नीड पूर्ण करतात पॉप्युलेशन त्या ड्रगला आपण इसेन्शियल ड्रग म्हणतो. मग 3 नंबरचं ऑप्शन काय दिलं, ड्रग दॅट मस्ट बी प्रेझेंट इन द इमर्जन्सी बॅग ऑफ डॉक्टर, नाही. त्यानंतर ड्रग दॅट आर लिस्टेड इन द फार्माकोपी ऑफ कंट्री, हे पण नाही. आलं लक्षात. जे आन्सर आहे आपलं ते आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे B. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे ॲन ऑर्फॅन ड्रग इज. बघा जसं इसेन्शियल ड्रग म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं ऑर्फॅन ड्रग म्हणजे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ऑर्फॅन ड्रग्स म्हणजे असे ड्रग्स की जे रेअर डिसीजेसमध्ये काय होतात, यूज होतात. रेअर डिसीजेसमध्ये काय होतात, यूज होतात. या रेअर डिसीजेसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होतात. मग रेअर डिसीजेस कोणते हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आहे का नाही. तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे जे ड्रग असतात त्यांना काय म्हणायचं, ऑर्फॅन ड्रग म्हणतात. रेअर म्हणजे जे कमीच उद्भवतात आहे का नाही, त्यांना आपण रेअर डिसीज म्हणतो. आलं लक्षात. तर असे जे ड्रग आहेत त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणाऱ्या ड्रगला आपण काय म्हणतो, रेअर ऑर्फॅन ड्रग्स आहे का नाही. तर हे काय असतात, एका प्रकारचे ड्रग असू शकतात किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट असू शकतात. ड्रग किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट यांना आपण म्हणू शकतो आहे का नाही. ड्रग किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट की जे डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनमध्ये यूज होतात. कशामध्ये, डायग्नोसिस, त्यानंतर ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनमध्ये यूज होतात. कोणत्या डिसीजच्या, रेअर डिसीजच्या. रेअर डिसीजेस यांच्या डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटमध्ये यूज होतात. त्या ड्रगला आपण काय म्हणतो, ऑर्फॅन ड्रग म्हणतो. किंवा असे ड्रग्स की एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कोणताही इंटरेस्ट नसतो मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, नॉट इंटरेस्टेड. एखादी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी नॉट इंटरेस्टेड टू मॅन्युफॅक्चर दिस ड्रग. का बरं, कारण की यांची प्राईस एकतर कमी असतं, यांचा सेल एकतर लेस असतो, कमी असतो, कारण की रेअर डिसीजेस आहेत. त्यामुळं जे रेव्हेन्यू जनरेट व्हायचा ते होत नाही. आलं लक्षात. मग असे जे ड्रग्स आहेत त्यांना आपण ऑर्फॅन ड्रग्स म्हणू शकतो. आलं लक्षात. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला हे मॅन्युफॅक्चर करण्यात यांचे डोजेस फॉर्म मॅन्युफॅक्चर करण्यासाठी कोणताही इंटरेस्ट नसतो, कारण की एकतर यांचा सेल जो असतो तो खूप कमी असतो आणि प्राईससुद्धा कमी असतं. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो यासाठी काय करतं गव्हर्नमेंट माहिती आहे का, यांना
इन्सेंटिव्ह वगैरे प्रोव्हाइड करतं की तुम्ही हे ड्रग्स काय करा, म्हणजे तयार करा यांचे डोजेस फॉर्म आणि पब्लिकला प्रोव्हाइड करा. जरी तुम्हाला याच्या रेव्हेन्यू तुम्हाला याच्यातून मिळत नसेल तरी पण आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करतो, पण अशा डिसीजेसच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही हे काय करा, प्रोडक्शन यांचं थांबवू नका, प्रोडक्शन चालू राहू द्या. आलं लक्षात. तर मग शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ऑर्फॅन ड्रग म्हणजे काय, रेअर डिसीजेसच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे ड्रग. मग आता ऑप्शन आपण पाहूया. पहिला ऑप्शन काय आहे, व्हेरी चीप ड्रग आहेत का, नाही, यांना आपण कॅन्सल करून टाकूया. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन जे आहे, अ ड्रग विच हॅज नो थेरापेटिक यूज, असं असूच शकत नाही. प्रत्येक ड्रगला काही ना काही यूज असतोच, तेव्हाच तर आपण यूज करतो. हे सुद्धा त्याचा आन्सर नाही आहे, हे सुद्धा त्याचा आन्सर नाही. अ ड्रग निडेड फॉर ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेन्शन ऑफ रेअर डिसीज, तर हो, हेच आपण आता तुम्हाला सांगितलं की असे ड्रग्स की जे रेअर डिसीजेसच्या ट्रीटमेंटमध्ये काय होतात, यूज होतात, त्यांनाच काय म्हणायचं, ऑर्फॅन ड्रग म्हणायचं. आणि चौथा ऑप्शन काय, ड्रग विच ॲक्ट ऑन ऑर्फॅनिन रिसेप्टर, हे चुकीचं आहे. हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी देतात. आलं लक्षात. आता इसेन्शियल ड्रग, ऑर्फॅन ड्रग हे दोन्ही तुम्हाला समजले. मग पेपरमध्ये कधी काय करू शकतात, तुम्हाला या ऑर्फॅन ड्रगचे एक्झाम्पल्स विचारू शकतात की ऑर्फॅन ड्रगचे एक्झाम्पल्स सांगा. तर मग ते एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा, ऑर्फॅन ड्रगचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत ते बघूयात आपण. ऑर्फॅन ड्रग्स हे मेनली कशासाठी यूज होतात, रेअर डिसीजमध्ये काय होतात, यूज होतात. आणि त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते एक्झाम्पल्स आता आपण बघूयात. पहिलं एक्झाम्पल काय आहे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे, ॲम्फोटेरिसिन बी. काय, ॲम्फोटेरिसिन बी. दुसरं एक्झाम्पल काय आहे तर मिल्टेफोसिन. तिसरे एक्झाम्पल आहे डिगॉक्झिन, इम्यून फॅब, आहे का नाही. त्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे त्याचं रिफाब्युटिन. त्यानंतर पाचवं एक्झाम्पल आहे सक्सिमर. त्यानंतर सहावं एक्झाम्पल आहे फोमेपायझोल. असे जे ड्रग्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, लिओथायरोनिन, हे जे एक्झाम्पल्स आहेत हे ऑर्फॅन ड्रगचे आहेत. तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की खालीलपैकी ऑर्फॅन ड्रगचे एक्झाम्पल सांगा. तर एवढे एक्झाम्पल्स तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यामध्ये सोडियम नायट्राईट सुद्धा आहे एक, सोडियम नायट्राईट, हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे ऑर्फॅन ड्रगचं एक्झाम्पल. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आपण बघूया की अल्कलिनायझेशन ऑफ युरिन हास्टन द एक्सक्रिशन ऑफ, म्हणजे यांनी काय सांगितलं, जर युरिनला आपण अल्कलाईन केलं, युरिनला काय केलं, अल्कलाईन केलं, युरिनला आपण अल्कलाईन केलं, तर अल्कलाईन केल्याच्या नंतर एक्सक्रिशन कोणाचं काय होतं, वाढतं. हास्टन म्हणजे वाढणे, एक्सक्रिशन कोणाचं वाढतं. आता हे ध्यानात घेण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो. काय, जर मीडिया जर सेम असेल, आता हे ॲब्झॉर्प्शनच्या केसमध्ये मीडिया जर सेम असेल, फॉर एक्झाम्पल जे ड्रग असतात ते 2 टाईपचे असतात, एक असतात ॲसिडिक आणि एक असतात बेसिक किंवा ज्यांना आपण अल्कलाईन म्हणतो. ओके. ॲसिडिक ड्रग जे आहेत ते मोर ॲब्झॉर्ब कुठून होतात माहिती आहे का, ॲसिडिक मिडियममधून, ॲसिडिक मिडियममधून मोर ॲब्झॉर्ब होतात. आता ॲसिडिक मिडियम कुठे असतं, स्टमकमध्ये, म्हणजे ॲसिडिक ड्रग जे आहेत ते कुठून ॲब्झॉर्ब होतील जास्त, स्टमकमधून. ओके. जर ॲसिडिक ड्रग जे आहेत तर ते ॲसिडिक मिडियममध्येच कसे असतात, अनआयोनाइज असतात. आणि अनआयोनाइज ड्रगच काय असतो, लिपिड सोल्युबल असतो, लिपिड सोल्युबल असतो. आणि लिपिड सोल्युबल ड्रग असला की तो बायोलॉजिकल मेम्ब्रेन इझिली क्रॉस करतो आणि लगेच ॲब्झॉर्ब होऊ शकतो. म्हणून ॲसिडिक जर ड्रग असतील, वीक ॲसिडिक, तर ते ॲसिडिक मिडियममधून ॲब्झॉर्ब होतात. का, कारण की ॲसिडिक मिडियममध्ये ते ड्रग नॉन आयोनाइज फॉर्ममध्ये असतात. नॉन आयोनाइज फॉर्म म्हणजेच लिपिड सोल्युबल फॉर्म, आणि लिपिड सोल्युबल फॉर्मचे जे ड्रग असतात तर ते इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतात, म्हणून इझिली काय होऊ शकतात, ॲब्झॉर्ब होऊ शकतात. मग तसंच सेम
मीडिया कोणाच्या बाबतीत? बेसिक ड्रगच्या. मग बेसिक जर ड्रग आहेत ते बेसिक मीडियममधून काय होतात? ॲब्झॉर्ब होतात. मग बेसिक मीडियम कुठे असतं? तर विद्यार्थी मित्रांनो ते असतं इंटेस्टाईनमध्ये. कुठे? इंटेस्टाईनमध्ये. म्हणजेच काय, जे बेसिक ड्रग आहेत, वीक बेसिक ड्रग, ते अनआयोनाइज असतात. कुठे? इंटेस्टाईनमध्ये. आणि अनआयोनाइज फॉर्म म्हणजेच कोणता? लिपिड सोल्युबल फॉर्म. आणि लिपिड सोल्युबल फॉर्म असला की तो लगेच काय क्रॉस करू शकतो? इझिली बायोलॉजिकल मेम्ब्रेन. बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतो आणि इझिली काय होऊ शकतो? ॲब्झॉर्ब होऊ शकतो. मग तुम्हाला ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की ॲसिडिक ड्रग जे आहेत ते ॲसिडिक मीडियममधून ॲब्झॉर्ब होतात. ॲसिडिक मीडियममधून ॲब्झॉर्ब होऊ शकतात. आणि जे बेसिक ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते बेसिक मीडियममधून काय होतात? ॲब्झॉर्ब होतात. ओके. पण याच्या उलट काय, जर युरिन ॲसिडिक असेल तर बेसिक ड्रग त्याच्यामधून इझिली एक्सक्रीट होऊ शकतात. मग फॉर एक्झाम्पल या व्यक्तीला काय झालेलं आहे? बेसिक ड्रगची पॉयझनिंग झालेली आहे. बेसिक ड्रगची काय झालेली आहे? पॉयझनिंग झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याच्या शरीरामध्ये बेसिक ड्रग खूप जास्त झाले. मग त्यांना जर रिमूव्ह करायचं असेल तर युरिन आपल्याला कसं करावं लागेल? ॲसिडिक करावं लागेल. काय करावं लागेल? ॲसिडिक. मग युरिन ॲसिडिक केलं तर त्याच्यामधून बेसिक ड्रग इझिली काय होऊ शकतात? एक्सक्रीट होऊ शकतात. आणि तसं सेम कशामध्ये? बेसिक ड्रगमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल युरिन कसं आहे? बेसिक आहे. कसं आहे? बेसिक. म्हणजे युरिन अल्कलाईन करायचं, त्याच्यामधून ॲसिडिक ड्रग काय होऊ शकतील? इझिली काय होऊ शकतात? ॲसिडिक ड्रग जे आहेत ते इझिली काय होऊ शकतात? एक्सक्रीट होऊ शकतात. काय होऊ शकतात? एक्सक्रीट होऊ शकतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. मग आता इथं प्रश्न काय विचारला? अल्कलायनायझेशन ऑफ युरिन हास्टन द एक्सक्रीशन ऑफ. युरिन जर अल्कलाईन केलं तर ड्रग कोणते एक्सक्रीट होतील? ॲसिडिक. कोणते एक्सक्रीट होतील? ॲसिडिक ड्रग्स एक्सक्रीट होतील. ओके. मग आता इथं जर तुम्ही खाली बघितलं तर काय ऑप्शन दिलेलं आहे? पहिलं वीकली बेसिक ड्रग. बघा नाही. वीकली बेसिक ड्रग बेसिक मीडियम म्हणजे जे असतात त्यांच्यामधून ॲब्झॉर्ब तर होऊ शकतात, पण बेसिक मीडियमचं जर युरिन त्यांचं केलं तर त्या म्हणजे रिॲब्झॉर्ब होतील, बाहेर टाकल्या जाणार नाहीत. म्हणजे अल्कलायनायझेशन ऑफ युरिन जर केलं तर वीक ॲसिडिक ड्रग जे आहेत ते काय होतील? एक्सक्रीट होतील. ॲब्झॉर्प्शनच्या केसेसमध्ये सेम मीडियम हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे ॲसिडिक मीडियम असलं तर ॲसिडिक ड्रग ॲब्झॉर्ब, बेसिक मीडियम असलं तर बेसिक ड्रग ॲब्झॉर्ब, हे ॲब्झॉर्प्शनच्या केसमध्ये. पण एक्सक्रिशनच्या केसमध्ये उलटं. जर ॲसिडिक युरिन असेल तर बेसिक ड्रग एक्सक्रीट होतात आणि बेसिक युरिन असेल तर ॲसिडिक ड्रग एक्सक्रीट होतात. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो हे तर तुम्हाला समजलं, पण इथं प्रश्न काय येतो की ॲसिडिक ड्रग कोणते आणि बेसिक ड्रग कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला थोडे ध्यानात ठेवायचे आहेत की ॲसिडिक ड्रग कोणते आणि बेसिक ड्रग कोणते. बघा ॲसिडिक ड्रग जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स लिहून घ्या तुम्ही पेपरमध्ये. हेच ड्रग कधी पण विचारले जातात ॲसिडिक ड्रग. बघा बार्बिच्युरेट तुम्हाला ध्यानात असेल. फिनोबार्बिटोन, त्यानंतर मेफोबार्बिटोन, पेंटोबार्बिटोन, हे जे बार्बिच्युरेट आहेत हे कसे ड्रग आहेत? ॲसिडिक ड्रग आहेत. एक्झाम्पल कशाचे येतात? ॲसिडिक ड्रगचे. कोणाचे? ॲसिडिक ड्रगचे. ओके. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो पहिला बार्बिच्युरेट, त्यानंतर दुसरा जे आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे NSAIDs. आता NSAID मध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळे ड्रग येतील. कोणकोणते? बघा ॲस्पिरिन, त्यानंतर तुमचं हे डायक्लोफिनॅक, ॲसिक्लोफिनॅक आहे का नाही? हे जे सगळे ड्रग आहेत हे काय आहेत? NSAID म्हणजे ॲसिडिक ड्रग आहेत. त्यानंतर 3 नंबरचे ड्रग असतात व्हॅल्प्रोइक ॲसिड. इथं नावच दिलेलं आहे व्हॅल्प्रोइक ॲसिड. आता याच्यात नावाचंच ॲसिडिक म्हणल्यावर हा ॲसिडिकच असणार. त्यानंतर फेनिटॉईन, हे पण पेपरमध्ये खूप वेळा विचारतात. 4 नंबर फेनिटॉईन. ध्यानात ठेवा फेनिटॉईन हा जो ड्रग आहे तर हा ॲसिडिक आहे. कसा आहे? ॲसिडिक आहे. एवढं ध्यानात ठेवायचं. फेनिटॉईन पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर पेनिसिलिन जे असतात, पेनिसिलिन त्याच्यामध्ये 6 अमायनो पेनिसिलिनिक ॲसिड असतं ना, आहे का नाही? 6 अमायनो पेनिसिलिनिक ॲसिड असतं ना, APA. त्याच्यामुळे ते ॲसिड असल्यामुळेच हे काय आहेत? ॲसिडिक ड्रग आहेत. पेनिसिलिन पण काय आहेत? ॲसिडिक ड्रग आहेत. ओके. त्यानंतर 6 नंबरचे जे ड्रग आहेत ते आहेत सल्फोनामाइड,
सल्फोनामाइड. त्यानंतर 7 नंबरचे ड्रग जे आहेत ते टेट्रासायक्लिन. ओके. त्यानंतर 8 नंबरला साल्बुटॅमॉल आणि मॉर्फिन आणि पेथिडिन. हे बघा, साल्बुटॅमॉल, त्यानंतर मॉर्फिन आणि पेथिडिन नाही, साल्बुटॅमॉल आणि साल्बुटॅमॉल सुद्धा नाही, त्याच्यामध्ये हे येतं टोलबुटामाइड येते. साल्बुटॅमॉल नाही, टोलबुटामाइड आणि वारफॅरिन. तर हे जे सगळे ड्रग आहेत हे ॲसिडिक आहेत. पेपरमध्ये 100% तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ॲसिडिक. ओके. तर हे तुम्हाला फार्मसीच्या एक्झाममध्ये विचारू शकतात, ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये विचारू शकतात, दुसऱ्या एखाद्या कोणत्या एक्झाममध्ये विचारू शकतात. तुम्हाला ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल माहीत असायला पाहिजे. आता याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, पण जेव्हा आपण बेसिक ड्रग किंवा अल्कलाइन ड्रग बघणार ना त्यांचे एक्झाम्पल, तेव्हा ती ट्रिक तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लगेच ओळख होईल. आता एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बार्बिच्युरेट, NSAID, व्हॅल्प्युरिक ॲसिड, फेनिटोइन, पेनिसिलिन, टोलबुटामाइड, त्यानंतर ॲस्पिरिन, डायक्लोफेनाक, ॲसिक्लोफेनाक हे NSAID मध्ये येतात. वारफॅरिन, सल्फोनामाइड आणि टेट्रासायक्लिन हे ड्रग तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. आता राहिलं विद्यार्थ्यांना आपले बेसिक ड्रग किंवा त्याला आपण काय म्हणत असतो अल्कलाइन ड्रग. कोणते? अल्कलाइन ड्रग. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक ड्रग किंवा अल्कलाइन ड्रगचे जर एक्झाम्पल तुम्ही बघितले तर यांच्या शेवटी INE नाही तर NE नाही तर काहीतरी असतंच. बघा कोणकोणते? बुपिवाकेन INE आहे. त्यानंतर लिग्नोकेन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्विनिडिन INE. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्राझोसिन. त्यानंतर आहे डिसोपायरामाइड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इमिप्रामाइन. बघा इथं तर अमाइडच आहे, अमाइड म्हणजे अल्कलाइन किंवा अमाइन. इथं पण अमाइड आहे, इमिप्रामाइन आहे, इमिप्रामाइन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हेरापामिल. अमिल आहे ना, अमिल म्हणजे अमाइन करायचं. ओके. आणि एक म्हणजे महत्त्वाचं जे असतात ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे, बीटा ब्लॉकर जे आहेत, प्रोपॅनोलॉल, मेटोप्रोलॉल, ॲटेनोलॉल, हे जे लॉल ड्रग आहेत तर हे कसे आहेत? बेसिक आहेत. ओके. एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. बुपिवाकेन, लिग्नोकेन, क्विनिडिन, प्राझोसिन, त्यानंतर डिसोपायरा अमाइड आहे का नाही, इमिप्रामाइन अमाइन, व्हेरापामिल अमाइल आहे का नाही, बीटा ब्लॉकर्स. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत बेसिक ड्रगचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे मॉर्फिन हे जे आहेत ना हे पण अल्कलॉइड्स आहेत, अल्कलाइनच आहेत. आलं लक्षात? एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि याच्यावरच ते काय असतात वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आलं लक्षात? आता हे अल्कलायझेशन आपण जे आहे तर ते तुम्हाला सांगितलं, सोबतच ॲसिडिक आणि बेसिक ड्रग यांच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली. एक अजून प्रश्न तुम्हाला विचारतात पेपरमध्ये की ॲसिडिक ड्रग जे आहेत तर ते कोणत्या प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड होतात आहे का नाही. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग माहिती असेल ना तुम्हाला. ॲसिडिक ड्रग आपल्या जेव्हा ब्लडमध्ये जातात तर जे प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात, प्लाझ्मा प्रोटीन. तर त्याच्यामधलं जे अल्ब्युमिन आहे ना, या अल्ब्युमिनला हे ड्रग काय होतात? बाइंड होतात. कोणते? ॲसिडिक. आणि बेसिक ड्रग जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन. तर या प्रोटीनला ते काय होतात? बाइंड होतात. मग पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की ॲसिडिक ड्रग कोणत्या प्रोटीनला बाइंड होतात? तर अल्ब्युमिनला. आणि बेसिक ड्रग कोणत्या प्रोटीनला काय होतात? अटॅच होतात किंवा बाइंड होतात? तर ते अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो चौथा प्रश्न आहे तो आहे बघा, ड्रग ॲडमिनिस्टर्ड
थ्रू द फॉलोइंग रूट इज मोस्ट लाईकली टू बी सब्जेक्टेड टू फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता विद्यार्थी यांनी काय म्हटलं, विद्यार्थी मित्रांनो यांनी काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, खालील रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन दिलेले आहे की ज्या रूटद्वारे आपण ड्रग आपल्या बॉडीमध्ये काय करतो, घेतो. आलं लक्षात. तर कोणत्या रूटद्वारे जर ड्रग घेतला तर त्याचं मॅक्झिमम जास्तीत जास्त काय होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. आलं लक्षात, असं त्यांनी विचारलं. आता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर तुम्हाला फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जनरली ड्रग इथे काय होतो, थोड्या प्रमाणात काय होतो, इलिमिनेट होतो. आपलं सॉरी त्याला काय म्हणतात, मेटाबॉलिझम होतं. ड्रगचं काय होता, मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, त्याची ॲक्शन काय होते, लेस होते किंवा बायोबिलिटी त्याच्यानंतर मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर कमी होते. आलं लक्षात. मग फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या ड्रगद्वारे फॉर एक्झाम्पल जनरली आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम जे आहे ते मेनली विद्यार्थी मित्रांनो बघा ओरल रूटद्वारे जास्त होतं. या प्रश्नाचं उत्तर ओरल असणार आहे. तर आता बघूया कसं एक्झाम्पल बघा. जेव्हा आपण ओरल रूटद्वारे काय घेतो, ड्रग घेतो, तो कुठे जातो, स्टमकमध्ये जातो. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे आपल्या इंटेस्टाईनच्या लायनिंग्स आहेत त्यानंतर इंटेस्टाईनमध्ये सुद्धा जातो, आहे का नाही. आणि इंटेस्टाईनच्या जे लायनिंग्स आहेत त्याच्यामधून एक पोर्टल व्हेन येते, पोर्टल व्हेन ब्लड सप्लायसाठी, आहे की नाही, पोर्टल व्हेन. तर विद्यार्थी मित्रांनो या पोर्टल व्हेनद्वारे जो ड्रग आहे आपला या पोर्टल व्हेनमध्ये एंटर करतो आणि कुठे जातो, लिव्हरमध्ये जातो. सर्क्युलेशनमध्ये जाण्याच्या अगोदर इथून डायरेक्ट लिव्हरमध्ये जातो. आणि हे जे लिव्हर आहे विद्यार्थी मित्रांनो हे मेन ऑर्गन आहे आपलं कशाचं, मेटाबॉलिझमचं. कशाचं ऑर्गन आहे, मेन ऑर्गन आहे मेटाबॉलिझमचं. इथे त्या ड्रगचं काय होतं, प्रायमरीली म्हणजे इथं त्याचं फर्स्ट टाईम इथं काय होतं, त्याचं मेटाबॉलिझम होतं. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लिव्हरमधून ड्रग कुठे जातो, ब्लडमध्ये जातो. आलं लक्षात. लिव्हरमधून ड्रग जातो ब्लडमध्ये आणि मग इथं आपल्या ब्लडमध्ये गेल्याच्या नंतर ड्रग आपल्याला काय देऊ शकतो, इफेक्ट देऊ शकतो. काय देऊ शकतो, इफेक्ट देऊ शकतो. त्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो, आहे की नाही. बायो अवेलेबिलिटी म्हणजे जेव्हा ड्रग ब्लडमध्ये पोहोचतो तर बायो अवेलेबिलिटी त्याला आपण म्हणतो. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ ड्रग दॅट रिचेस टू द सिस्टमिक सर्क्युलेशन याला आपण काय म्हणतो, बायो अवेलेबिलिटी म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल या लिव्हरमध्ये जेव्हा ओरली आपण ड्रग घेतो तर तो पोर्टल व्हेनमधून पहिल्यांदा फर्स्टली कुठे जातो, लिव्हरमध्ये जातो. इथं त्याचं मेटाबॉलिझम व्हावं लागलं ना पहिल्यांदा, त्याच्यामुळं कमी ड्रग ब्लडमध्ये चालला, आहे का नाही. मग कमी ड्रग ब्लडमध्ये चालला याचाच अर्थ बायो अवेलेबिलिटी काय व्हावं लागली, त्याची कमी व्हावं लागली. आलं लक्षात. म्हणजेच काय, जेव्हा आपण ओरली ड्रग घेतो तर तेव्हा त्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं आणि जेवढी बायो अवेलेबिलिटी आपल्याला भेटायची म्हणजे जेवढा ड्रग आपल्या ब्लडमध्ये जायचा तेवढा काय होतो, जात नाही. आलं लक्षात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या बायो अवेलेबिलिटीमध्ये. कारण की फर्स्ट पास मेटाबॉलिझम ज्या रूटनं जर घेतलं समजा तेवढं जास्त, तेवढी त्या ड्रगची काय बायो अवेलेबिलिटी कमी, त्या रूटची बायो अवेलेबिलिटी कमी. मग मॅक्झिमम फर्स्ट पास मेटाबॉलिझम कोणत्या रूटनं होतं, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, तर ते म्हणजे ओरल. आलं लक्षात. त्यानंतर रेक्टल जे आहे या रूटने सुद्धा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. आलं लक्षात. याच्यामध्ये 50% जो ड्रग आहे तर 50% ड्रगच कशामध्ये जातो, लिव्हरमध्ये जातो आणि त्याचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की फर्स्ट पास मेटाबॉलिझम कोणत्या कोणत्या रूटद्वारे होऊ शकतं तर जास्तीत जास्त सगळ्यात जास्त म्हणजे ओरल आणि त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो काय तर रेक्टल रूटद्वारे सुद्धा होऊ शकतं. पण हे सबलिंग्युअल झालं, सबक्युटॅनियस झालं, हे काय करतात किंवा मग इंट्राव्हेनस आपले झालं, पॅरेंट्रल सगळे रूट झाले, इंट्रामस्क्युलर झाले, आहे का नाही. हे सगळे रूट काय करतात, हे फर्स्ट पास मेटाबॉलिझमला काय करतात, बायपास करतात. म्हणजे त्या लिव्हरमध्ये जायचं कामच नाही. आलं लक्षात. ओरली जेव्हा घेतला तेव्हा स्टमकमध्ये गेला, इंटेस्टाईनमधून जी पोर्टल व्हेन आलेली आहे ना तिथून लिव्हरमध्ये जाते, मग लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होते. पण ड्रग जर आपण डायरेक्ट जर सबलिंग्युअली दिला, म्हणजे सबलिंग्युअल म्हणजे काय, जिभे खाली ठेवला तर ते जिभेचा जे म्युकस आहे तिथं हायली व्हस्क्युलर आहे, ब्लड व्हेसल्स आहे, त्याच्यातून डायरेक्ट ब्लडमध्ये ड्रग काय होईल, एंटर होईल. त्याच्यामुळे तो बायपास करेल काय, लिव्हरला. त्याच्यानंतर इंट्राव्हेनस झालं, इंट्राव्हेनस जर ड्रग दिला तर डायरेक्टली कुठे जाणार, ब्लडमध्ये, ब्लड व्हेसलमध्ये, डायरेक्टली ब्लडमध्ये जाणार. मग तिथं लिव्हरमध्ये ड्रग चालला का नाही, त्याचं मेटाबॉलिझम होत आहे का नाही. म्हणजेच काय, इंट्राव्हेनस जे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये 100% जेवढाही ड्रग आपण दिलेला आहे तेवढा कुठे चालला, ब्लडमध्ये चालला. मग तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं की 100% बायो अवेलेबिलिटी असणारं जे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कोणतं, तर IV आहे, इंट्राव्हेनस. ओके. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल की बाबा खालीलपैकी कोणत्या रूटद्वारे जर ड्रग दिला तर जास्तीत जास्त फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं, तर ते ओरल रूटद्वारे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं प्रश्न येतो की वेगवेगळे जे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत हे तुम्हाला माहीत आहेत की नाही. ओके. तर ते शॉर्टमध्ये आपण बघूयात. बघा, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन विद्यार्थी मित्रांनो मेजरली 2 प्रकारचे असतात. कोणते, एक असतात
लोकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याला आपण लोकल म्हणतो, लोकल रूट. आणि दुसरं असतं विद्यार्थी मित्रांनो सिस्टेमिक रूट. आता सिस्टेमिक रूट म्हणले की लगेच इथे ड्रग कुठे एंटर होतो विद्यार्थी मित्रांनो, ब्लडमध्ये जातो आणि मग नंतर त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी आपल्याला भेटतो. लोकल रूट म्हणजे काय, इथं जिथं आपण ड्रग अप्लाय केला, ज्या साईटला ड्रग आपण अप्लाय केला किंवा जिथं ड्रग दिला तिथंच तो राहतो आणि तिथंच त्याची ॲक्टिव्हिटी हो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनलाच ड्रग तिथं राहतो, ब्लडमध्ये जातो का नाही. मग लोकल रूटचे एक्झाम्पल कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला जो लोकल रूट आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण टॉपिकल रूट म्हणतो. कोणता, टॉपिकल. या टॉपिकल रूटमध्ये काय करतो, जनरली जे क्रीम्स असतात, ऑइंटमेंट असतात आहे की नाही, लोशन्स असतात, ते जनरली आपण कुठे अप्लाय करतो विद्यार्थी मित्रांनो, टॉपिकल रूट म्हणजे स्किनवर अप्लाय करतो. त्याच्यामुळे हा जो रूट आहे याची ॲक्शन कुठे भेटणार, तिथेच भेटणार, त्याला आपण टॉपिकल रूट म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, स्किनवर बर्न इन्फेक्शन झालेलं आहे किंवा फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, तर ते फंगल इन्फेक्शन कुठे असतं, स्किनवर असतं. मग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण त्या स्किनवर एखादा ड्रग अप्लाय करतो याचाच अर्थ काय, तिथं आपण तो ड्रग लोकली अप्लाय केला किंवा टॉपिकली अप्लाय केला, तर याला कोणतं रूट म्हणायचं, लोकल रूट म्हणायचं आणि त्याच्यामधलं कोणतं, टॉपिकल रूट म्हणायचं. त्यानंतर दुसरं एक असतं विद्यार्थी मित्रांनो डीपर टिश्यू. डीपर टिश्यू, आता इथं आपण खोलमध्ये ड्रग देतो पण ब्लडमध्ये जातं का ड्रग, नाही. जसं की फॉर एक्झाम्पल इंट्रा आर्टिक्युलर रूट असतं एक. इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे जॉईंटमध्ये आपण इथं काय देतो विद्यार्थी मित्रांनो, इंजेक्शन. तो जॉईंटमध्ये काय देतो, इंजेक्शन देतो. जसं की हायड्रोकॉर्टिकोसोन जे आहे, हायड्रोकॉर्टिसोन, तर ते ड्रग आपण कुठे इंजेक्ट करतो, जॉईंटमध्ये देतो. आता जॉईंटमध्ये देतो म्हणजेच तो ब्लडमध्ये जातो का नाही, जॉईंटमध्येच राहतो, म्हणून याला डीपर टिश्यूमध्ये आपण काय म्हणतो, देतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्टेरियल सप्लाय. कोणता, याचाच एक आर्टेरियल सप्लाय, आर्टेरियल सप्लाय. याच्यामध्ये काय करतात विद्यार्थी मित्रांनो, जो ड्रग आहे तो इंजेक्ट करतात पण कुठे, नियर आर्टरी. नियर कुठे, आर्टरी. पण नियर आर्टरी म्हणजे आर्टरीच्या जवळ, ब्लड व्हेसलच्या जवळ ते हे काय करतात, इंजेक्ट करतात, पण ब्लड व्हेसलच्या आतमध्ये तो ड्रग जात नाही. जसं की अँजिओग्राफीमध्ये जे रेडिओ कॉन्ट्रास्ट मीडिया वगैरे अँजिओग्राफी करण्यासाठी यूज करतात ना, तर ते नियर आर्टरी आपण काय करत असतो, देत असतो. त्याला आपण काय म्हणतो, आर्टेरियल सप्लायपाशी तो ड्रग देतो. असे हे तिन्ही लोकल रूट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सिस्टेमिक रूट असतं. सिस्टेमिक रूट, आता हे नावावरून तुम्हाला ओळखून येईल, सिस्टेमिक रूटमध्ये ड्रग कुठे जातो, ब्लडमध्ये जातो. त्याच्यातला पहिला जो असतो तो असतो ओरल रूट. आता ओरल रूट तुम्ही म्हणसाल सर हे तर आपण पोटामध्ये घेतो, अरे हो, पोटामध्ये जरी घेतला स्टमकमध्ये तरी तो तिथून त्या ॲब्झॉर्प्शन त्याचं होतं बायोलॉजिकल मेम्ब्रेन थ्रू, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन होतं, मेटाबॉलिझम होतं, एक्सक्रिशन होतं. म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच कुठे ते ब्लडमध्ये जातं ना, ॲब्झॉर्प्शन केल्याच्यानंतर ब्लडमध्ये, मग प्रत्येक ठिकाणी तो डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणून त्याला सिस्टेमिक रूटच म्हणायचं ओरल रा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा असतो सबलिंग्युअल. कोणता, सबलिंग्युअल रूट. आता हा जो सबलिंग्युअल रूट असतो विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जो ड्रग आहे तो आपण आपली जी टंग आहे, जीभ, त्याच्या खाली जो व्हेस्क्युलर एरिया आहे किंवा ओरल म्युकोसा आहे ना, त्याच्यावर आपण तो काय करतो, क्रश करतो. किंवा मग जो म्युकोसा आहे आपल्या कशाच्या खाली, सब म्युकोसा आपल्या जिभेच्या खाली, टंगच्या खाली, तर त्या सबलिंग्युअल रिजनमध्ये ड्रग काय करतो, प्लेस करतो, म्हणजे प्लेस हे करतो, ठेवतो. त्यानुसार मग नंतर ड्रग काय होतं, तिथून जे व्हेस्क्युलर एरिया आहे म्हणजे एकदम ब्लड सप्लायचा एरिया आहे ना, तिथून ते डायरेक्ट ब्लड सप्लायमध्ये जातात, त्याला काय म्हणायचं, सबलिंग्युअल रूट म्हणायचं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो ओरलमध्ये ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. पेपरमध्ये प्रश्न विचारतात की बाबा जास्तीत जास्त फर्स्ट पास मेटाबॉलिझम कोणत्या रूटद्वारे होतं, तर ते ओरल रूट. त्यानंतर सबलिंग्युअल रूटमध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं का नाही, हे बायपास करतात. फर्स्ट पास मेटाबॉलिझम याच्यामध्ये होत नाही, दे बायपासेस द लिव्हर, डायरेक्टली ब्लड सप्लायमध्ये चालला, त्याच्यामुळे काय होत नाही, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे विद्यार्थी मित्रांनो, सबलिंग्युअलमध्ये आपल्याला जेवढा ड्रगची ॲक्शन पाहिजे तेवढ्या वेळपर्यंत आपण तो ड्रग जिभेखाली ठेवू शकतो आणि नंतर स्पीट करू शकतो, म्हणजे थुंकू शकतो ड्रग, म्हणजे लगेच ॲक्शन टर्मिनेटसुद्धा होऊन जाईल. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे, पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओरल रूटचे जे ॲडव्हान्टेज आहेत ते काय आहेत, हा इझी आहे, कन्व्हिनियंट आहे का नाही. ओरल रूटद्वारे जे ड्रग आपण घेतो ते कॉस्ट इफेक्टिव्हसुद्धा असतात, आहे का नाही. तर हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेज झाले विद्यार्थी मित्रांनो. आणि वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स ओरलमध्ये अवेलेबल असतात, जसं की फॉर एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल, त्यानंतर सस्पेन्शन, सायरप,
हे सगळे फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ओरल रूट आपल्याला मोस्ट ऑफ द ॲडव्हान्टेज प्रोव्हाइड करतो. पण काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा त्याचे आहेत, जसं की एमर्जन्सीमध्ये आपण हा रूट यूज करू शकत नाही. कारण की एमर्जन्सी पेशंट आहे इकडं, त्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा त्याला काही सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं आहे, त्याला इंजेक्टेबल म्हणजे हाय बायो अवेलेबिलिटी 100% बायो अवेलेबिलिटी असणारा रूट यूज करावा लागेल, आहे का नाही. तर एमर्जन्सी केसेसमध्ये आपण हा ओरल ड्रग म्हणजे ओरल रूट यूज करू शकतो का? ओरल रूट इज नॉट यूज, आहे की नाही. हे रूट आपण यूज करू शकत नाही एमर्जन्सीमध्ये, हा त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो अनकॉन्शियस पेशंट आहेत, कोणते अनकॉन्शियस पेशंट, तर या पेशंटमध्ये हा रूट आपण यूज करू शकतो का? नाही, नो. कारण की तो पेशंट अगोदरच अनकॉन्शियस आहे, त्याला ओरली आपण ड्रग देणार कसं, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे ड्रग इरिटेटिंग आहेत स्टमक म्युकोसाला, आहे का नाही, किंवा गॅस्ट्रिक म्युकोसाला इरिटंट ड्रग आपण देऊ शकत नाही, आहे की नाही. कॅनॉट बी गिवन बाय ओरल रूट, कॅनॉट बी गिवन बाय ओरल रूट, आलं लक्षात. त्यानंतर असे ड्रग जे नॉसिया वॉमिटिंग प्रोड्यूस करतात, आहे का नाही, नॉसिया वॉमिटिंग किंवा मग जे अनप्लिझंट आहेत घेण्यासाठी, ओरली घेण्यासाठी त्यांची टेस्ट वगैरे किंवा अनप्लिझंट आहेत, चांगले नाहीत, आहे की नाही, तर ते ड्रग आपण या रूटद्वारे घेऊ शकतो का? ओरल रूटद्वारे नाही. तर हे काय आहे, त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. आणि सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज काय आहे? फर्स्ट पास मेटाबॉलिझम, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सबलिंग्युअल रूटचा मी डिसॲडव्हान्टेज तुम्हाला सांगितला. सबलिंग्युअल रूट जे आहे त्याच्याद्वारे आपण एमर्जन्सी काही ड्रग घेऊ शकतो, व्हॅसोडायलेटर्स वगैरे, आहे का नाही, जसं की ग्लिसरील ट्राय नायट्राईट, आहे का नाही, हे आपण अंजाना पेक्टोरिसमध्ये देखतो, सिव्हिअर चेस्ट पेनमध्ये. त्यानंतर बुप्रेनॉर्फिन, नॉर्फिन हा ड्रगसुद्धा आपण काय देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सबलिंग्युअल रूटद्वारे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे डिस अमायनो ऑक्सिटोसिन. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणता ड्रग आपण सबलिंग्युअल रूटद्वारे देऊ शकतो किंवा देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल हे देतील तुम्हाला, ग्लिसरील ट्रायनायट्रेट, बुप्रेनॉर्फिन आणि डिस अमायनो ऑक्सिटोसिन, आणि एखादा दुसराच देतील ओरलद्वारे घेण्यात येणारा किंवा वेगळ्या रूटने घेण्यात येणारा, जे की सबलिंग्युअलद्वारे आपण देत नाही. तर तुम्हाला माहीत झालं पाहिजे ग्लिसरील ट्रायनायट्रेट, बुप्रेनॉर्फिन आणि डिस अमायनो ऑक्सिटोसिन एवढे 3 ड्रग जे आहेत ते आपण सबलिंग्युअल रूटद्वारे देऊ शकतो, आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक रूट आहे तिसरा, त्याला आपण रेक्टल रूट म्हणतो. बघा काही जे इरिटंट ड्रग असतात, इरिटंट ड्रग किंवा मग ॲसिडिक pH मध्ये डिस्ट्रॉय होणारे, ॲसिडिक pH मध्ये काय होणारे, डिस्ट्रॉय होणारे जे ड्रग असतात, ॲसिडिक pH मध्ये डिस्ट्रॉय होणारे ड्रग, ते आपण कोणत्या रूटनं देऊ शकतो? रेक्टल रूटनं देऊ शकतो, आलं लक्षात. पण हे झाले त्याचे ॲडव्हान्टेज की बाबा रेक्टल रूट कॅन बी यूज इन द केस ऑफ इरिटेंट ड्रग टू द गॅस्ट्रिक म्युकोसा, आहे की नाही, किंवा ॲसिडिक ड्रग विच आर डिस्ट्रॉय ॲट द ॲसिडिक pH, आलं लक्षात. आणि विद्यार्थी मित्रांनो पण याचा मेन एक डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहे, याच्यामध्ये पेशंट अनकम्फर्टेबल होऊ शकतो, आहे का नाही. कारण की रेक्टममध्ये ड्रग जर इन्सर्ट करत असेल कोणी तर आपल्याला ते काय वाटणार, अनप्लिझंट वाटणार, आहे का नाही. त्याच्यामुळं हे जे ड्रग आहे, हा जो रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे हा अनप्लिझंट आहे, हा सगळ्यात मोठा त्याचा काय आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो जिथं ड्रग आपण प्लेस केला रेक्टममध्ये तर तिथं ते काय करू शकते, इन्फ्लामेशन वगैरे, आहे का नाही, तिथं तो इन्फ्लामेशन करू शकतो किंवा टिश्यू नेक्रोसिस, आलं लक्षात. हे त्याचे काय आहे, डिसॲडव्हान्टेज आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक रूट येतो, तो आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता, क्युटॅनियस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, क्युटॅनियस, आलं लक्षात. आता त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो रेक्टल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तर याच्याद्वारे कोणकोणते ड्रग देऊ शकतात, चिल्ड्रनमध्ये मेजरली देतात. एक म्हणजे डायझेपामची सपोजिटरी वगैरे देतात, आहे की नाही, किंवा डायझेपाम डायरेक्टली तिथं काय करतात, प्लेस करतात, आहे की नाही, किंवा पॅरासिटामॉल, आहे का नाही. त्यानंतर एर्गोटामाइन यांच्या सपोजिटरी विद्यार्थी मित्रांनो तिथं काय करतात, ते प्लेस करतात, कुठे, रेक्टलमध्ये. तर रेक्टम रूटद्वारे आपण कोणकोणत्या ड्रग देऊ शकतात त्याचंसुद्धा तुम्हाला काय करू शकतात, एक्झाम्पल विचारू शकतात. त्यानंतर इंडोमिथासिन,
एवढे जे ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कशामध्ये देऊ शकतात, रेक्टल रूटद्वारे देऊ शकतात. हे एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचे. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज गिवन बाय रेक्टल रूट असं जर विचारलं तर डायजेपाम देतात, पॅरासिटामॉलची सपोजिटरी सुद्धा देतात, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एर्गोटामाइन सुद्धा देतात आणि इंडोमिथासिन सुद्धा देतात रेक्टम रूटद्वारे. ओके. त्यानंतर जे क्युटॅनियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, क्युटॅनियस, तर याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सडर्मल थेराप्युटिक सिस्टीम. यामध्ये काय करतात विद्यार्थी मित्रांनो, जो ड्रग आहे तर तो ट्रान्सडर्मल पॅचच्या स्वरूपात स्किनवर काय करतात, चिटकवतात. त्याला आपण अडेसिव्ह फॉर्ममध्ये म्हणतो आहे का नाही. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथं काय असतं बघा, इथं एक डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला लगेच समजून जाईल. बघा हे काय ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय असतं, एक रिझर्वायर असतं. रिझर्वायर म्हणजे काय बघा, हे तुम्हाला एवढं दिसून जाईल. रिझर्वायर कोणता, हे जे दिसत आहे ना टोटल, हे काय आहे, रिझर्वायर म्हणजे काय, तर याच्यामध्ये ड्रग असतो. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रेट कंट्रोलिंग मायक्रोपोअर मेम्ब्रेन. बघा ही जी छोटीवाली तुम्हाला दिसत आहे ना मेम्ब्रेन, कोणती, ही छोटीवाली, ही पिवळ्या कलरची, ही काय, रेट कंट्रोलिंग मायक्रोपोअर मेम्ब्रेन म्हणजे एकदम मायक्रोपोअर असणारी एक मेम्ब्रेन आहे, ज्याच्यामधून ड्रग काय होतो, स्लोली एकदम काय होतो, रिलीज होतो. आलं लक्षात. मग ड्रग आहे याच्यामध्ये, त्याच्या खाली आहे विद्यार्थी मित्रांनो काय, मायक्रोपोअर मेम्ब्रेन, आणि त्याच्या खाली एक असतं विद्यार्थी मित्रांनो अडेसिव्ह फिल्म म्हणजे चिकटणारी फिल्म, एक फिल्म असतं. आलं लक्षात. तर बघा हे जे तुम्हाला खाली दिसत आहे, हे हे पूर्ण ही काय आहे, एक विद्यार्थी मित्रांनो अडेसिव्ह फिल्म आहे. त्याच्याद्वारे ड्रग किंवा हे जे ट्रान्सडर्मल पॅच आहे तर तो काय केला जातो, ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरीची स्किनला चिटकवल्या जातं. स्किनला चिटकल्यानंतर हे जे विद्यार्थी मित्रांनो जी फिल्म आहे ना, जी चिकट असतं, अडेसिव्ह लेअर विथ प्रायमिंग डोज, म्हणजे याच्यामध्ये प्रायमिंग स्मॉल डोजसुद्धा असतो स्टार्टिंगचा, त्याला आपण प्रायमिंग डोज म्हणतो. आलं लक्षात. मग हा डोज एकदा रिलीज झाला त्याच्यानंतर हळूहळू याच्यामधून सुद्धा जे रिझर्वायर आहे त्याच्यामधून ही जे रेट कंट्रोलिंग मायक्रोपोअर मेम्ब्रेन आहे त्याच्यामधून सुद्धा ड्रग काय होतो, रिलीज होतो. आलं लक्षात. आणि ही जी मागची फिल्म असते ही काय असतं, बॅकिंग फिल्म म्हणजे ड्रग इकडून बाहेर जाऊ नये म्हणून याला काय असतं, बॅकिंग फिल्म. आलं लक्षात. आणि इथून मग ड्रग विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल सर आपण तर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघत आहे सिस्टेमिक, तर हो हा सिस्टेमिक रूटचाच काय आहे विद्यार्थी मित्रांनो एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये जो ड्रग आहे स्किनला या डर्मिसमधून काय होतं विद्यार्थ्यांना, जे व्हॅस्क्युलर इथं ब्लड व्हेसल दिसत आहेत तुम्हाला बघा, हे ब्लड व्हेसल डायरेक्टली काय होतो याच्यामध्ये रिलीज होतो, आणि त्याच्यामुळे ड्रगची बायोबिलिटी पण याच्यामध्ये काय असतं, जास्त असते. आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जो ड्रग ओरली घेतल्यामुळं जे डिसॲडव्हान्टेज भेटत होते, फर्स्ट पास मेटाबॉलिझम वगैरे, ते सुद्धा इथं राहणार नाहीत. तर हा पण एक कशाचा विद्यार्थी मित्रांनो प्रकार आहे, तर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे की नाही. तर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे झालं तुमचं कशाबद्दल, ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. त्यानंतर येतात आपले विद्यार्थी मित्रांनो इनहेलेशनल रूट. कोणतं, इनहेलेशनल रूट. आणि या इनहेलेशनल रूटमध्ये डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो ड्रग काय केला जातो, ब्रोंकायमध्ये किंवा ब्रोंकायल जे हे आहेत माउथ कॅव्हिटीमधून डायरेक्ट ब्रोंकायमध्ये काय केला जातो, स्प्रे केला जातो आहे का नाही, किंवा मग नाकामधून डायरेक्टली काय केला जातो, इनहेल केला जातो आहे का नाही. तर त्याला कोणता रूट म्हणतात, इनहेलेशनल रूट. आणि हा पण डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिस्टेमिक रूटसुद्धा म्हणजे सिस्टेमिक रूटचं काय आहे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जसं इंट्राव्हेनस रूटमध्ये 100% बायोबिलिटी आहे ना, तर याच्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम बायोबिलिटी आहे, कारण ती ब्रोंकायमधून डायरेक्ट ड्रग कुठे चालला, आपल्या ब्लडमध्ये चालला. आणि या दोन रूटमध्ये हे जे दोन रूट आहेत, कोणता, इनहेलेशनल रूट आणि इंट्राव्हेनस रूट, याच्यामध्ये डोज टायट्रेशन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. काय, डोज टायट्रेशन.
आलं लक्षात. डोज टायट्रेशन करू शकतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, किती प्रमाणात ड्रगमध्ये आत गेला ब्लडमध्ये, त्यानंतर त्याची किती ॲक्शन भेटली, हे सगळं आपण काय करू शकतो, मॉनिटर करू शकतो. त्याला डोज टायट्रेशन असं म्हणतात. आलं लक्षात. पेपरमध्ये तुम्हाला असं डोज टायट्रेशनबद्दल जर विचारायचं झालं तर काय विचारतात की खालीलपैकी कोणत्या रूटद्वारे ड्रग जर दिला तर आपण क्लोजली ड्रगचं डोज टायट्रेशन मॉनिटर करू शकतो. तर ते म्हणजे एक इनहेलेशनल आणि दुसरं असतं विद्यार्थी मित्रांनो इंट्राव्हेनस. रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो एक हे आहे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टमिकमध्ये येतो, तो एक नझल रूट आहे. कोणता? नझल रूट. याच्यामध्ये ड्रग डायरेक्ट नॉस्ट्रिल्समध्ये, नाकामध्ये काय केला तो स्प्रे केला जातो. तर गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन हे जे आहे हे आपण नझल रूटद्वारे देऊ शकतो. किंवा विद्यार्थ्यांना डेस्मोप्रेसिन हे सुद्धा आपण काय नझल रूटद्वारे देऊ शकतो. आणि काही इन्शुलिन्स जे असतात ते सुद्धा या नझल रूटद्वारे देऊ शकतो. पण सध्या ते जास्त प्रमाणात यूज होत नाहीत, पण इन्शुलिनचं प्रिपरेशनसुद्धा नझल रूटद्वारे देण्यात येत असतं. ओके. तर गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, डेस्मोप्रेसिन आणि इन्शुलिन हे ड्रग आपण कोणत्या रूटद्वारे देऊ शकतो? नझल रूटद्वारे देऊ शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट जे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं विद्यार्थी मित्रांनो, ते असतं पॅरेंटल. कोणतं? पॅरेंटल रूट. पॅरेंटल रूट. आलं लक्षात. आता पॅरेंटल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये वेगवेगळे रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन येतात, जसं की सबक्युटॅनियस रूट. ओके. आता सबक्युटॅनियस रूटमध्ये जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ॲक्युअस जे त्याला काय म्हणतो आपण सस्पेन्शन्स आहेत, ॲक्युअस सस्पेन्शन्स, तर ते आपण काय करू शकतो? ॲडमिनिस्टर्ड करू शकतो याच्यामध्ये. ओके. त्यानंतर याच्यामध्ये सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन आपण पॉसिबल आहे. सेल्फ ॲडमिनिस्टर काय करू शकतो? ड्रग आपण सेल्फ ॲडमिनिस्टर करू शकतो या सबक्युटॅनियस रूटद्वारे. आलं लक्षात. जसं की इन्शुलिन इंजेक्शन देतात, तर इन्शुलिन इंजेक्शन पेशंट स्वतःच घेतो ना, तर ते सबक्युटॅनियस रूटद्वारे दिलं जातं. तुम्हाला जर पेपरमध्ये आलं की इन्शुलिन कोणत्या रूटद्वारे दिलं जातं, तर इन्शुलिन कोणत्या रूटद्वारे दिलं जातं विद्यार्थी? इन्शुलिन इंजेक्शन सबक्युटॅनियस इंजेक्शननं दिलं जातं. आणि त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन करतो ते कसं करतो आपण? सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन. पेशंटच्या घरीच देतात ना इन्शुलिन इंजेक्शन, आणि पेशंट मग रेग्युलर बेसिसवर तो स्वतः घेतो. तर इन्शुलिन आपण सेल्फ ॲडमिनिस्टर करतो. कोणत्या रूटनं? सबक्युटॅनियस रूटनं. ओके. सबक्युटॅनियस रूटचा एक डिसॲडव्हान्टेज आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्या जे सबक्युटॅनियस टिश्यू असतो, सबक्युटॅनियस टिश्यू, तर तो हायली सप्लाइड असतो. कशाने? सेन्सरी नर्व्स. सेन्सरी नर्व्स. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे इरिटंट ड्रग आहेत ते आपण या रूटद्वारे घेऊ शकत नाही. नॉट ॲडमिनिस्टर्ड बाय धिस रूट. नॉट ॲडमिनिस्टर्ड बाय द सबक्युटॅनियस रूट. इरिटंट ड्रग जे असतात, हायली इरिटंट ड्रग, तर ते आपण या रूटद्वारे देत नाही, कारण की सबक्युटॅनियस टिश्यू जे आहे तो हायली काय असतो? सप्लाइड बाय सेन्सरी नर्व्स. आणि या टिश्यूमध्ये जर सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये आपण इरिटंट ड्रग दिले तर सेन्सिटायझेशन होऊन जाईल, तेवढं इथे तर भरपूर इरिटेशन होऊन जाईल, म्हणून इरिटंट ड्रग आपण याच्याद्वारे देत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे ब्लडचा सप्लाय असतो या टिश्यूमध्ये, म्हणजे नर्वचा, सेन्सरी नर्वचा सप्लाय हा असतो बघा. सबक्युटॅनियस टिश्यू ज्या सबक्युटॅनियस रूटमध्ये जे टिश्यू आहे, सबक्युटॅनियस टिश्यू, याच्यामध्ये सेन्सरी नर्व जे आहे हे हाय प्रेझेंट आहेत, हायली सप्लाइड आहे सेन्सरी नर्वनं. पण विद्यार्थी मित्रांनो सबक्युटॅनियस टिश्यू इज लेस व्हेस्क्युलर, म्हणजे इथं ब्लड व्हेसलचा सप्लाय काय आहे? कमी आहे. मग याचाच अर्थ इथं जर लेस व्हेस्क्युलर आहे, याचा अर्थ याच्याद्वारे जी बायोबिलिटी भेटते ती काय असते? थोडी कमी असते, आहे का नाही? लेस असते ॲज कम्पेअर टू काय विद्यार्थी मित्रांनो? इंट्रामस्क्युलर. याच्यानंतरचा जो रूट आहे तो इंट्रामस्क्युलर. इंट्रामस्क्युलरमध्ये याच्या उलटं असतं. कसं? सेन्सरी नर्व इथं काय असतात? कमी असतात, लेस असतात. आणि जे व्हेस्क्युलर एरिया आहे म्हणजे ब्लड व्हेसल सप्लाय जो आहे तो असतो हाय.
मग विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमध्ये जर तुम्हाला विचारलं की बायो अवेलेबिलिटी कोणाची जास्त आहे, तर ती इंट्रामस्क्युलरची जास्त आहे. का? कारण की व्हॅस्क्युलर एरिया म्हणजे ब्लड व्हेसल्स जे आहे ते मसल्समध्ये जास्त असतात. ओके. पण मग विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही काय करू शकता, जसं सेन्सरी नर्व सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये हाय असल्यामुळे इथं इरिटंट ड्रग आपण देऊ शकत नाही, फक्त नॉन इरिटंट ड्रगच देतात. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सेन्सरी न्यूरॉन्स जे आहेत, नर्व्स आहेत जे लेस आहेत, कमी आहेत, त्याच्यामुळे आपण इरिटंट ड्रग काही प्रमाणात देऊ शकतो. इरिटंट ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड बाय द इंट्रामस्क्युलर रूट. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. दोघांमध्ये बायोबिलिटी कोणाची जास्त आहे, तर ती इंट्रामस्क्युलरची आहे. एवढं तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही लगेच खाली बघू शकता. बघा इथं दिलेला आहे 5व्या नंबरचा क्वेश्चन. कम्पेअर टू सबक्युटॅनियस इंजेक्शन द इंट्रामस्क्युलर इंजेक्शन ऑफ ड्रग आर मोर पेनफुल. तर हे मोर पेनफुल आहेत का? नाही, कारण की याच्यामध्ये जो सेन्सरी नर्वचा सप्लाय आहे तो कमी आहे, म्हणजे हे आपलं उत्तर राहणार नाही. ते लेस पेनफुल आहेत. प्रोड्यूस फास्टर रिस्पॉन्स. तर हो, कारण की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जो ब्लडचा सप्लाय आहे तर तो का आहे? हाय व्हॅस्क्युलर आहे. हाय व्हॅस्क्युलर सप्लाय आहे, त्याच्यामुळे यांचा जो रिस्पॉन्स आहे तो सबक्युटॅनियसपेक्षा फास्ट असणार. कोणाचा? इंट्रामस्क्युलरचा. हेच मी तुम्हाला आत्ता वर सांगितलेलं आहे. आला लक्षात? त्यानंतर हे सुद्धा त्याचं नाही, इट इज अनसुटेबल फॉर डिपॉट प्रिपरेशन. तर हे पण चुकीचं आहे. आपण ऑइली प्रिपरेशन वगैरे देतो इंट्रामस्क्युलरनं, तो तर त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. इट कॅरीज ग्रेटर रिस्क ऑफ ॲनाफॅलेक्टिक शॉक. तर नाही, याच्यामध्ये ॲनाफॅलेक्टिक शॉकची कोणतीही रिस्क नाही आहे. आलं लक्षात? तर एवढ्या गोष्टी तुम्हाला आत्ता मी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरून कळाल्या असतील. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो महत्त्वाचा एक रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे तो आहे इंट्राव्हेनस. कोणता? इंट्राव्हेनस. आता हा जो रूट आहे याच्यामध्ये 2-3 प्रश्न तुम्हाला विचारतात. पहिला प्रश्न काय? तर 100% बायो अवेलेबिलिटी असणारा विद्यार्थी मित्रांनो रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कोणता? तर तो असतो इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस रूटची बायो अवेलेबिलिटी किती आहे? 100%. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे इंट्राव्हेनस रूट आहे तो एमर्जन्सीसाठी काय असतो? रिझर्व असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याची 100% बायोअबिलिटी आहे, त्याच्यामुळे इमर्जन्सी केसेसमध्ये आपण हा काय करू शकतो? यूज करू शकतो. हायली इरिटंट ड्रग आपण याच्याद्वारे देऊ शकतो, कारण की ड्रग जे आहे तो डायरेक्टली कुठे चालला? ब्लडमध्ये चालला, आणि ब्लड असतं फ्लोविंग, त्याच्यामुळे एका जागेवर ड्रग राहील का? इरिटंट ड्रग नाही. तर हायली इरिटंट ड्रग आपण देऊ शकतो. हायली इरिटंट ड्रग देऊ शकतो, पण त्याचा एक साईड इफेक्ट आहे, थ्रोम्बोफ्लेबायटिस होऊ शकतं. काय? या इंजेक्शन्समुळं थ्रोम्बोफ्लेबायटिस होऊ शकतं हायली इरिटंट ड्रगच्या. किंवा टिश्यू नेक्रोसिस आपण इंजेक्शन देतो का नाही, तिथं टिश्यू नेक्रोसिससुद्धा होऊ शकतं. आलं लक्षात? पण कमीच प्रमाणात आहे. आपण जनरली रूटनं या खूप वेळा ड्रग देतो. हे इरिटंट ड्रगच्या केसेसमध्ये आहे. किंवा याचा एक डिसएडव्हान्टेज अजून आहे विद्यार्थी मित्रांनो, की ड्रग देत असताना एअर एम्बोलिझम होऊ शकतं, आहे का नाही? एअर ट्रॅप होऊ शकते, एअर जाऊ शकते आपल्या कशामध्ये? ब्लड व्हेसलमध्ये. त्याला एअर एम्बोलिझम म्हणतो. आता जनरली विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपण केसेस पाहिलेले आहेत की IV इंट्राव्हेनस इन्फ्युजन देत असताना ते जर IV सेट जो आहे त्याच्यामधून जर एअर आतमध्ये गेली ब्लड व्हेसलमध्ये, तर तिथं लगेच रिॲक्शन चालू व्हायला होतं. ती कशामुळे? या एअर एम्बोलिझममुळं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सस्पेन्शन कॅन कॉज एम्बोलिझम. आपण सस्पेन्शन देऊ शकतो का या रूटद्वारे? सस्पेन्शनमध्ये काय असतात? सॉलिड पार्टिकल असू शकतात, आहे का नाही? तर सस्पेन्शन आपण याच्यामध्ये देऊ शकतो का या रूटद्वारे? नॉट गिवन बाय IV. सस्पेन्शन आर नॉट गिवन बाय IV. त्याच्यामुळं काय होऊ शकतं? सस्पेन्शन एम्बोलिझम होऊ शकतो. म्हणजेच काय? सॉलिड पार्टिकल अटकू शकतात ब्लड व्हेसलमुळे, त्याच्यामुळे सस्पेन्शन एम्बोलिझमसुद्धा होऊ शकतो. ब्लड व्हेसल ब्लॉक होऊ शकते आणि काही होऊ शकतं. आलं लक्षात? आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर स्मॉलेस्ट डोजच आपल्याला पाहिजे, फक्त स्मॉलेस्ट डोज, कारण की बायो अवेलेबिलिटी 100% आहे, त्याच्यामुळे डोज जो आहे तो काय असणार? स्मॉल असणार. आता ओरल जो आहे, ओरलची बायोबिलिटी 100% आहे का नाही? ड्रग अगोदर फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं त्याचं, नंतर ड्रग ब्लडमध्ये जातो, त्याच्यामुळं ओरल रूटमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकदम हाय डोज असतो. कशापेक्षा? याच्यापेक्षा. आलं लक्षात? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवर एक प्रश्न तुम्हाला विचारतात की बाबा खालीलपैकी असा कोणता रूट आहे की त्याच्यामध्ये जे रिस्क आहे ती खूप जास्त आहे. कारण की त्या रिस्कमध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्रग जे आहे ते डायरेक्ट ब्लडमध्ये जाणार. ब्लड कुठे कुठे सप्लाय होऊ शकतं?
हार्टला सप्लाय डायरेक्टली होऊ शकतं, लिव्हरला सप्लाय होऊ शकतं, ब्रेनला डायरेक्टली सप्लाय असतं. मग ड्रग जर याच्यामध्ये आहे 100% बायोबिलिटीमुळे 100% ड्रग इथं आहे आणि त्याची जर टॉक्झिसिटी झाली तर खूप आपल्याला डेंजरमध्ये टाकू शकतं. आलं लक्षात. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं किंवा खालीलपैकी असा रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कोणता आहे की ज्याच्यामध्ये मोस्ट काय आहे, रिस्क आहे कशाची, व्हायटल ऑर्गन इन्क्लूड असण्याची. व्हायटल ऑर्गन जे आहेत, मेन व्हायटल ऑर्गन म्हणजे महत्त्वाचे, हार्ट, लिव्हर, ब्रेन, लंग्स आहे का नाही, व्हायटल ऑर्गन टॉक्झिसिटी होऊ शकते. तर असं जे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ते कोणतं आहे तर ते आहे IV रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही जर खाली बघितलं तर बघा, सिलेक्ट द रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन विच कॅरीज द हायेस्ट रिस्क ऑफ ॲडवर्टली अफेक्टिंग द व्हायटल फंक्शन्स. इंट्रा आर्टेरियल आहे का, नाही. इंट्राथिकल आहे का, नाही. इंट्राव्हेनस आहे का, हो. याच्यामध्ये जे आहेत आपले व्हायटल ऑर्गन इन्व्हॉल्व असू शकतात. इंट्रामस्क्युलर आहे का, नाही. इंट्रामस्क्युलरचं जर महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर आपण ऑइली प्रिपरेशन, त्यानंतर ॲक्युअस सस्पेन्शन देऊ शकतो. कॅन बी गिव्हन आहे की नाही. तुम्हाला पेपरमध्ये जरा तर ऑइली सस्पेन्शन कॅन बी गिव्हन बाय विच ऑफ द फॉलोइंग रूट जर आलं तर त्याचा आन्सर असतं इंट्रामस्क्युलर रूटद्वारे आपण ऑइली डिपॉट प्रिपरेशनसुद्धा देऊ शकतो आणि ॲक्युअस सस्पेन्शनसुद्धा देऊ शकतो. आलं लक्षात. त्यानंतर एक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे विद्यार्थी मित्रांनो इंट्राडर्मल. हा जनरली रूट जो आहे ते सेन्सिटिव्हिटी टेस्टिंगसाठी यूज करतो आपण. सेन्सिटिव्हिटी टेस्टिंगसाठी यूज करत असतो. किंवा मग जी आपली BCG व्हॅक्सिन आहे, बॅसिलस काल्मेट ग्युरिन म्हणजेच ट्युबरक्लोसिसची जी व्हॅक्सिन आहे तर ही व्हॅक्सिन देण्यासाठी आपण इंट्राडर्मल रूट काय करतो, यूज करतो. पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात सेन्सिटिव्हिटी टेस्टिंगसाठी किंवा BCG व्हॅक्सिन ॲडमिनिस्टर करण्यासाठी कोणता रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यूज करतात तर ते काय आहे, डर्मल रूट करतात. इंट्राडर्मल रूट काय करतात विद्यार्थी मित्रांनो, यूज करतात. याद्वारे विद्यार्थी मित्रांनो एकदम 10 ते 15 डिग्री सेल्सिअसमध्ये इंजेक्शन दिलं जातं. कुठे, स्किनमध्ये. आणि स्किनवर काय आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, असा बल्ब तयार झाला पाहिजे. म्हणजे स्किनवर जशी आपण म्हणतो ना छोटेसं स्किन वरे आली तिथं किंवा एखादे पिंपलसारखं तिथं थोडंसं वरे आलं पाहिजे आहे की त्याला बल्ब फॉर्मेशन म्हणतो. ते बल्ब फॉर्मेशन व्हायला हवं. आलं लक्षात. तेव्हाच तो ड्रग इंट्राडर्मली दिला गेला असं आपण समजतो. आलं लक्षात. तर हे गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. बघा आता याच्यामध्ये काय दिलं बघा, इन ॲडिशन टू द स्लो इंट्राव्हेनस इन्फ्युजन. म्हणजे व्हेनस इन्फ्युजनमध्ये तर खालील गोष्टी आहेतच, म्हणजे खालील गोष्टी होतेच. विच ऑफ द फॉलोइंग रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अलो फॉर टायट्रेशन ऑफ डोज ऑफ ड्रग इन रिस्पॉन्स. म्हणजे डोज किती दिला त्याचा रिस्पॉन्स किती भेटत जाईल, याला टायट्रेशन ऑफ डोज असं म्हणतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, एक तर इंट्राव्हेनसचा आहे, याच्यामध्ये आपण टायट्रेशन ऑफ डोज करू शकतो. दुसरा कोणता, इनहेलेशनल आहे. कोणता, इनहेलेशनल रूट आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर हे काय आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे. किंवा आपण IV रूट आणि इनहेलेशनल रूट या रूटमध्ये काय करू शकतो, टायट्रेशन ऑफ डोज इन रिलेशन टू रिस्पॉन्स करू शकतो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड बाय इंट्रानझल स्प्रे ॲप्लिकेशन फॉर सिस्टमिक ॲक्शन. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंट्रानझल स्प्रेद्वारे आपण नझलद्वारे कोणता ड्रग देऊ शकतो, नझलद्वारे. मी आत्ताच तुम्हाला मगाशी एक्झाम्पल सांगितलं. कोणतं विद्यार्थी मित्रांनो, डेस्मोप्रेसिन. कोणतं, डेस्मोप्रेसिन. पण कोणत्या ॲब्झॉर्प्शनसाठी, सिस्टमिक ॲब्झॉर्प्शनसाठी. सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन म्हणजे ब्लडमध्ये जाण्यासाठी आपण हे डेस्मोप्रेसिन काय देतो, नझल स्प्रे देतो. तुम्ही म्हणसाल सर ॲजेलास्टिन झालं, बेक्लोमिथासोन डायप्रोपिओनेट, फिनिलेप्रिन, हे सुद्धा आपण कशामध्ये देतो, इनहेलेशन रूटनं देऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो हे लोकली अप्लाय होतात आहे का नाही. जसे की ब्रोंकायचं डायलेशन करतात. हे ॲजेलास्टिन जे आहे तर ते ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे का नाही. तर हे लोकली काय होतात, ॲक्ट होतात. पण सिस्टमिक ॲक्शनसाठी फक्त विद्यार्थी मित्रांनो डेस्मोप्रेसिनच आपण देतो. त्यानंतर 9वा जो प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज मोस्ट लायकली टू ॲब्झॉर्ब फ्रॉम द स्टमक. स्टमकमधून खालीलपैकी कोणता ड्रग ॲब्झॉर्ब होतो. मी तुम्हाला वरच सांगितलं, ॲसिडिक ड्रग जे आहेत ते स्टमकमधून ॲक्ट होतात म्हणजे ॲब्झॉर्ब होतात. आणि बेसिक ड्रग जे आहेत ते इंटेस्टाईनमधून. ॲसिडिक ड्रग कुठून, स्टमकमधून. आणि बेसिक ड्रग कुठून, इंटेस्टाईनमधून आहे का नाही. तर ॲसिडिक ड्रग खालीलपैकी कोणता आहे, मॉर्फिन आहे का नाही. मॉर्फिन अल्कलाइड असतं, ते अल्कलाईन ड्रग आहे म्हणजे बेसिक ड्रग आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना डायक्लोफेनॅक सोडियम. तर हो, NSAID जे असतात सगळे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स तर ते सगळे काय आहेत तर ॲसिडिक आहेत. म्हणून NSAID जे आहे तर ते
डायक्लोफिनॅक स्टमकमधून काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. हायोसिन काय आहे, अल्कॅलॉइड, हे पण ॲब्झॉर्ब होत नाही स्टमकमधून. क्विनिन काय आहे, बेसिक आहे, हे पण ॲब्झॉर्ब होत नाही कशामधून, स्टमकमधून. फक्त डायक्लोफिनॅक काय होतं, म्हणजेच आपलं ॲब्झॉर्ब होतं, म्हणजेच डायक्लोफिनॅक आपलं उत्तर आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीकली ॲसिडिक ड्रग. बघा ॲसिडिक ड्रगचे एक्झाम्पल मी तुम्हाला वरच सांगितले. ॲट्रोपिन सल्फेट ॲसिडिक आहे का, PINE म्हणजेच नाही, हे आपलं उत्तर नाही. क्लोरोक्विन फॉस्फेट INE आहे का, नाही. त्यानंतर इफेड्रिन INE हे आहे का, नाही. फिनिटवाईन सोडियम, विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला ध्यानात ठेवायचा, हा ड्रग का आहे, ॲसिडिक आहे, वीक ॲसिड आहे. म्हणजेच फिनिटॉइन सोडियम आपलं काय आहे, वीक ॲसिड ड्रगचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथं आपण 10 प्रश्न डिस्कस केले, पण त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न तुमचे काय केलेले आहेत, मी कव्हर केलेले आहे. असेच व्हिडिओ आपण काय रेग्युलर काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अपलोड करणार आहे. आलं लक्षात. तुमचे जे मित्र असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.